आज आपण वेगळ्या पद्धतीनं डोसा पाहणार आहोत, तेही अगदी झटपट आणि सकाळच्या गडबडीमध्ये चवदार खमंग. तर इथं इडलीचं बॅटर किंवा जे आपण पीठ तयार करतो फर्मेंट करून ते घेतलेलं आहे, अशा प्रकारे पाहिजे. आणि इथं 2 कांदे, थोडीशी मोहरी, तेल आणि कोथिंबीर परतून घेतलेला आहे. आता इथं तवा थोडासा तेलाचा शिपका मारून पुसून घ्यायचा आणि त्यानंतर हे बॅटर टाकून याला अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. हा पेपर डोसा न बनवता थोडासा जाडसर बनवायचा, म्हणजे भूकसुद्धा राहते आणि चवीलासुद्धा खमंग असा लागतो. तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना नाश्त्याला किंवा डब्यालासुद्धा देऊ शकता. थोडंसं टमाटर केचप टाकले, ते पसरवून घ्यायचं आहे. परत त्याच्यावरती तुम्ही लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ किंवा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला थोडासा टाकून सुद्धा घेऊ शकता. पण मी इथं सकाळी मसाला खायला नको म्हणून मी फक्त जेवढं मसाला बनवला होता तेच टाकून घेतला आहे. आता ही छान पसरून झाल्यावर छान डोसा भाजून घेतलेला आहे. तर सकाळच्या गडबडीमध्ये ना असं काहीतरी झटपट किंवा टेस्टी खमंग असं खायला असेल तर न खाणारे सुद्धा, म्हणजे सकाळी नाश्ता न करणारे सुद्धा करतील. आणि थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी असं वेगळं वेगळं आणि छान असं खावं वाटतं किंवा मुलांना सुद्धा रोज काय डब्याला द्यायचा हा प्रश्न पडतो. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट होते आणि चवीला अगदीच भन्नाट अशी आहे. तर पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.